1 इयरची हार्डवेअर वॉरंटी. आपल्याकडे विंडोज लायसन्स कॉपी आहे. जे आपली व्हिडिओ पाहून त्रिशा कॉम्प्युटरमध्ये लॅपटॉप घेण्यासाठी इथे आलेले आहेत. 8 जीबीचं ग्राफिक्स असणार आहे. आता 100% परफॉर्मन्स आहे. तुमच्याकडनंच आपल्या व्ह्युअरने लॅपटॉप का घेतला पाहिजे? i7 13 जनरेशनमध्ये मार्केटमध्ये ट्रस्ट फॅक्टर कमी ना, आपण तेच फक्त जपण्याचा एक प्रयत्न. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, मी आज आलेलो आहे तुमच्या आवडत्या लॅपटॉप शॉपवरती, ज्याचं नाव आहे त्रिशा कॉम्प्युटर्स. खूप सारे लॅपटॉप यावेळी पण सर स्टॉकमध्ये घेऊन आलेले आहेत. लेटेस्ट जनरेशनचे लॅपटॉप तुम्हाला यावेळी पाहायला मिळणार आहेत, एकदम बेस्ट बजेट प्राइसमध्ये. त्याचबरोबर ग्राफिक्स कार्डवाले लॅपटॉप पाहिजे असेल तर 8 जीबीचे डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डवाला पण लॅपटॉप स्टॉकमध्ये इन झालेला आहे, तो पण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ना मंडळी, हे सर्व बिझनेस सिरीजचे लॅपटॉप आहेत आणि याच्यावरती तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मिळणार आहे. आणि नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर घेऊन आले, डेल, HP, लिनोवो असे तुम्हाला सर्व लॅपटॉप पाहायला मिळते. तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो, व्हिडिओला आता डायरेक्ट सुरुवात करूया. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत त्रिशा कॉम्प्युटरचे ओनर राहुल सर. सर कसे आहात? एकदम मजेमध्ये सर. सर काय धमाकेदार स्टॉक घेऊन आला यावेळी? यावेळेस आपल्याकडे i7 मध्ये 13 जनरेशन, i7 मध्ये 12 जनरेशन आणि 8 जीबीचा आपण यावेळेस लॅपटॉप अवेलेबल केलेला आहे, ज्याच्यामध्ये डेडिकेटेड ग्राफिक्स असणार आहे. 8 जीबीचा RTX 4000 सिरीजचं ग्राफिक्स असणार आहे. बाकी आपल्याकडे लॅपटॉप असणार आहे 12,500 पासून. आणि सेम आपण या महिन्यामध्ये पण वॉरंटी देणार आहे, जी वॉरंटी असणार आहे 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी. कोणताही लॅपटॉप घ्या, प्रत्येक लॅपटॉपला तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी त्रिशा कॉम्प्युटरमध्ये भेटेल. एकच नंबर. तर मंडळी चेक करा, 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मिळणार आहे सर्व लॅपटॉपवरती. कुठलाही लॅपटॉप तुम्ही इथून घेऊ शकता. पुढे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक लॅपटॉप डिटेलमध्ये आपण सांगणारच आहोत, पण त्याआधी सर इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मुकई चौक रावेत येथे. आपल्याकडे येण्याचे 3 रोड आहेत. मुंबई पुणे हायवे, जो ओल्ड हायवे, तिथून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती औंध BRT रोड येतं. BRT बस स्टॉपच्या तिथंच आपलं शॉप येतं. आणि मुंबई एक्सप्रेस हायवे, तिथून हार्डली 1-2 मिनिटाच्या अंतरावरती शॉप येतं. पण बाहेरून जर येणार असेल तर त्यांच्यासाठी रेल्वे स्टेशन पण आहे, देवरोडचं रेल्वे स्टेशन, तिथून पण एक हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं शॉप आहे. नक्कीच. तर मित्रांनो, ह्याची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. सर मला एक विचारायचं होतं, तुम्हाला या क्षेत्रामध्ये किती वर्षाचा अनुभव आहे? 2007 पासून आहे फील्डमध्ये. त्याच्या आधी ॲक्च्युली माझं हार्डवेअर नेटवर्किंग झालेलं आहे. कामाला सुरुवात माझी 2007 पासून झालेली. तेव्हापासून मी या फील्डमध्येच काम केलं. आधी जॉबच केलेला आहे मी, पण बिझनेस जर म्हटलं तर 2017 पासून मी बिझनेसमध्ये स्वतःचा रन चालू केलेला आहे. ते हे जे काही लॅपटॉप आहेत हे नक्की येतात कुठून? काय होतं, बाहेरच्या देशामध्ये आहे ना 2 ते 3 वर्ष लॅपटॉप यूज होतो. ते लॅपटॉप आहे ना मोस्टली युरोपचे लॅपटॉप राहतात आणि तिकडचा जो माल आहे तो दुबईमध्ये जमा होतो. आणि हे जे लॅपटॉप आहेत 90% लॅपटॉप दुबईमधूनच माल येते त्यांना. आणि हे सगळे बिझनेस सिरीज लॅपटॉप राहतात. बिझनेस सिरीज आणि होम सिरीजमध्ये बी फरक आहे. जे होम सिरीज आहे तुम्हाला नवीन लॅपटॉप मार्केटमध्ये भेटते, तसं स्टोअर जे आहे त्याच्यामध्ये. पण हे बिझनेस सिरीजचे कसं आहे, थोडे कॉस्टली लॅपटॉप येतात. ऑलमोस्ट 1 लाखाच्या अबोवलेच लॅपटॉप असतात. पण याच्यामध्ये काय आहे की बिल्ड क्वालिटी चांगली राहते. आता काय हिटिंगचा इश्यू राहतो, होम सिरीजवाल्यांना मोस्टली हिटिंगचा इश्यू होतो. पण याच्यामध्ये काय, हे लॅपटॉप पण हीट होतात, पण हिटिंगचा जो मेन प्रॉब्लेम राहतो लॅपटॉप हँग होणं किंवा शटडाऊन होणं ॲटोमॅटिकली, तसं याच्यामध्ये नाही राहत. तुम्ही 8 तास चालवा, 10 तास चालवा, 12,500चा घ्या, 50चा घ्या, 20चा घ्या, कोणताही लॅपटॉप घेतला त्याला कोणत्याही लॅपटॉपला 10 तास 12 तास चालवा, तो हँग पण होणार नाही, शटडाऊन पण होणार आहे. आणि बिल्ड क्वालिटी चांगली राहते, बॅटरी बॅकअप चांगला येतो, स्क्रीनची क्वालिटी चांगली राहते. बऱ्याचशा मॉडेलमध्ये तुम्हाला बॅकलाईट कीबोर्ड पण याच्यामध्ये येतो. तर एकदम लेटेस्टचे मॉडेल पण सर घेऊन आलेले आहेत. आता 1 बाय 1 आपण पाहूया कुठला लॅपटॉप कितीला मिळतोय. तर सर सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवत आहे? आपल्याकडे रनिंग मॉडेल म्हणजे स्टार्टिंगचं मॉडेल आपल्याकडे हा लिनो थिंकपॅडमध्ये लॅपटॉप आहे. AMDचा A12चा प्रोसेसर. त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला 8 जीबीची रॅम आहे, तिची DDR4ची रॅम असणार आहे. 256 SSD, तिची लेटेस्ट वाली M.2ची आपण SSD बोलतो, ती SSD या लॅपटॉपमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर याला चार्जिंग USB पोर्ट आहे, प्लस याला टाईप सीचं पण पोर्ट आहे. हा टाईप सीमध्ये बी तुम्ही चार्ज करू शकता किंवा पेनड्राईव्ह वगैरे तुम्ही याच्यामध्ये कनेक्ट करू शकता. म्हणजे हे फक्त प्राइसिंग कमी, पण याचे फीचर जास्त आहेत. आता सिंगल बॅटरीवरती हा 1 ते 3 तास बॅटरी बॅकअप देतो. प्लस याच्यामध्ये इंटरनल बॅटरीचा आणखीन एक स्लॉट अवेलेबल आहे. पण आणखीन त्याच्यापेक्षा बॅटरी बॅकअप जास्त पाहिजे नसेल, इंटरनल बॅटरी याच्यामध्ये टाकून आणखीन बॅटरी बॅकअप वाढवू शकतो. आणि जी प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 12,500 रुपये. तीही 1 इयरच्या हार्डवेअर वॉरंटी सहित 12,500 मध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर बॅटरी बॅकअप जर तुम्हाला वाढवायचं असेल तर त्यासाठी पण ऑप्शन ऑलरेडी इनबिल्ड आहे, ते पण तुम्ही करू शकता. तर एकदम बजेट प्राईजमध्ये हा लॅपटॉप सरांनी इथे उपलब्ध केलेला आहे. बजेट तुमचं आहे एक 13,000 पर्यंत. चांगला लॅपटॉप शोधताय, डेफिनेटली तुम्ही या लॅपटॉपकडे जाऊ शकता. आणि 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी याच्यावरती पण मिळते. सर कसं आहे, आता
तुम्ही जसं म्हणतात की 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी तुम्ही याच्यावर देताय, तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की नक्की ही 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी असते का, ह्यात नक्की लॅपटॉपचं काय काय पार्ट कव्हर होतं? आपण याच्यामध्ये मोस्टली सगळंच लॅपटॉप कवर करतो, स्क्रीन कवर नाही करत. कारण स्क्रीनचं कसं, स्क्रीन अशी खराब नाही झाली तर डॅमेज होते आणि डॅमेजमध्ये वॉरंटी येत नाही, मग ते कॉन्फ्लिक्ट तयार होतं. त्याच्यात तुम्हाला जे कीबोर्ड आहे, रॅम आहे, SSD आहे, स्पीकर आहे, वायफाय आहे, बॅटरी आहे, मदरबोर्ड असेल, याचे पोर्ट असते लॅपटॉपचे आणि चार्जरसुद्धा आपण चार्जर बी इन्क्लूड केलेलं आहे. चार्जर पण त्याला पण आपण 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी देणार आहे. फक्त लॅपटॉप पडला, फुटला, जळाला, पाणी पडलं तर त्याच्यामध्ये वॉरंटी नाही. बाकी सगळी वॉरंटी लॅपटॉपची कवर आहे विथ चार्जरपर्यंत. प्रत्येक लॅपटॉपमध्ये आपल्याकडे विंडोज लायसन्स कॉपी आहे, त्यामुळे ती तुमची लाईफ टाईम असणार आहे. प्रत्येक लॅपटॉपमध्ये आपण विंडोजची लायसन्स कॉपी देतो, त्याची की कस्टमरला देतो, त्यामुळे ते टेन्शन नाही राहत कस्टमरला काही. त्याचे अपडेट वगैरे चालू राहते. अँटीव्हायरस बी विंडोज डिपेंडरचा स्वतःचा येतो, मग मी तर सजेस्ट करतो तोच अँटीव्हायरस ठीक आहे. त्याचे अपडेट बी चालू राहणार, प्रोटेक्शन पण ऑन राहणार. तर मंडळी, आता माझ्यासोबत प्रशांत सर आहे, जे आपली व्हिडिओ पाहून त्रिशा कॉम्प्युटरमध्ये लॅपटॉप घेण्यासाठी इथे आलेले आहेत. आपण त्यांचा पहिले एक्सपिरियन्स जाणून घेऊया. हा लॅपटॉप मी ऑनलाईन व्हिडिओ बघून आलेलो आहे. इथे लेनोवोचा थिंकपॅड घेतलेला आहे मी. आणि सरांनी जे काही प्रॉमिस केलेलं व्हिडिओमध्ये ते सर्व तुम्हाला हो, दिलेलं आहे. सर्व भेटलेलं आहे मला, वॉरंटी सहित सगळं भेटलेलं आहे. आणि सर, तुम्ही कुठून आला? मी पिंपरीमधून आलोय. सर, तुम्ही पुढे पण रेकमेंड कराल की इथून हा, लॅपटॉप घ्यायला नक्की मी रेफरन्सेस देईल. पाहिजे? तर मंडळी, चेक करा, प्रशांत सरांना त्यांचा मनपसंत आवडता लॅपटॉप मिळालेला आहे त्रिशा कॉम्प्युटरमध्ये, प्लस 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी पण त्यांना भेटलेली आहे. तुम्हाला पण लॅपटॉप घ्यायचा असेल तर नक्की व्हिजिट करायला विसरू नका त्रिशा कॉम्प्युटर्स. सर, पुढचा लॅपटॉप कुठला दाखवतो? सर, हा डेलमध्ये लॅपटॉप आहे आपल्याकडे, डेल लॅटिट्यूड 5400. हा i5 8th जनरेशन, 8 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट, कीबोर्ड, विंडोजची लायसन्स कॉपी. आणि हा स्लिम लाईट वेट एकदम हलका लॅपटॉप येतो. याचे बेजल वेट एकदम छोटे बेजलमध्ये लॅपटॉप आहे. आणि बॅटरी बॅकअप ज्यांना जास्त पाहिजे नसेल त्याच्यासाठी हा चांगला लॅपटॉप आहे, कारण याच्यामध्ये बॅटरी साईज जी येते, कॅपॅसिटी ती सगळ्यात जास्त याच्यामध्ये येते, त्यामुळे याच्यामध्ये बॅटरी बॅकअप चांगला भेटतो. हा कोडिंग, त्याच्यानंतर ॲटोकॅडसाठी काही कस्टमर हा लॅपटॉप घेऊन जातात, त्यांचं बजेट कमी आहे पण त्यांना काम करायचं आहे सॉलिडवर, त्याच्यासाठी काही कस्टमर घेऊन जातात हा लॅपटॉप. शेअर मार्केटसाठी पण हा लॅपटॉप चांगला आहे. कंडिशन जर पाहिजे एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप येतो हा. चेक करा. आणि जे प्राईस आपल्याकडे फक्त असणार आहे 20,000 रुपीज. 20,000 मध्ये तुम्हाला हा 1 इयरच्या हार्डवेअर वॉरंटीमध्ये त्रिशा कॉम्प्युटरमध्ये लॅपटॉप भेटेल. चेक करा मित्रांनो, 20,000 मध्ये तुम्हाला हा मिळणार आहे. एकदम पॉवरफुल मशीन सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. समजा एखाद्याला ह्याच्यामध्ये रॅम किंवा SSD वाढवायची असेल तर तशी काही सुविधा आहे का तुमच्याकडे? हो, रॅम SSD आपण प्रत्येक लॅपटॉपमध्ये वाढवू शकतो. 360 लॅपटॉपमध्ये फक्त रॅम काही याच्यामध्ये वाढवता नाहीत, पण बाकी मग सगळ्या याच्यामध्ये रॅम वाढवता येते आणि SSD तर सगळ्या लॅपटॉपमध्ये वाढवता येते. कोण आता याच्यामध्ये जसं 8 GB रॅम आहे, 256 SSD, कोणाला 16 GB पाहिजे नसेल किंवा 512 पाहिजे नसेल ते ऑप्शन अवेलेबल आहे आपल्याकडे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? सर, हा HP मध्ये लॅपटॉप येईल, मेटल बॉडीमध्ये, HP लॅटबुक 745 G6. हा रायझनचा 5 प्रोसेसरमध्ये लॅपटॉप येईल. 8 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन आणि याच्यामध्ये ॲडिशनल तुम्हाला जे भेटणार आहे ते 2 GB डेडिकेटेड राहणार. त्याला थोडं ग्राफिक्समध्ये काय काम करायचं, AI काही काम करायचं, त्यांच्यासाठी हा बेस्ट लॅपटॉप आहे कमी प्राईजमध्ये. आणि हा फक्त आपल्याकडे असणार आहे 20,000 मध्ये AMDचा रायझन 5 प्रोसेसरमध्ये. हा इलाइट बुकमध्ये येतो. कंडिशन बघू शकता, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप आहे. मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप असणार आहे. 20,000च्या रेंजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याच्यावरती तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी भेटणार आहे. हे प्रोसेसर हे इंटेलचा पण असतो, AMDचा पण असतो, तर यामध्ये सर्वात चांगला कंपनी कुठली आहे? दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत. फक्त काय होतं की जो लॉट जास्त येतो ना तो इंटेलमध्ये येतो आणि कस्टमरनी कसं स्कूलपासून इंटेलच ऐकलं राहतं, त्यामुळे AMDचं बऱ्याचशा कस्टमरला माहिती नाही. पण AMDचे जे लॅपटॉप आहेत, जे रायझनमध्ये आलेले किंवा आपण जो लॅपटॉप विकतो, लॅपटॉप चांगलेच आहे, परफॉर्मन्स चांगले भेटतो. ज्यांना उलट ग्राफिक्स वर्क जर असेल ना तर त्यासाठी ते बेस्ट लॅपटॉप आहे. प्राइसिंगमध्ये बी फरक आहे. सेम कॉन्फिगरेशनमध्ये हे कमी प्राइसिंगमध्ये पण लॅपटॉप येते ते. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर, हा लिनो थिंकपॅड T480 मॉडेल आहे. हा i5 8th जनरेशन, 8 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, टच स्क्रीनमध्ये हा लॅपटॉप असणार आहे. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 20,000 रुपये. 20,000 मध्ये आपल्याकडे i5 8th जनरेशन टच स्क्रीनमध्ये हा लॅपटॉप अवेलेबल भेटेल. ओके, तर चेक करा मंडळी, 20,000 रुपयामध्ये तुम्हाला सरांनी हा उपलब्ध करून दिलेला आहे जबरदस्त लॅपटॉप. तुम्हाला आपल्याकडे 20च्या रेंजमध्ये, थिंकपॅडमध्ये, HP मध्ये आणि डेलमध्ये, या तिन्ही याच्यामध्ये 20च्या रेंजमध्ये आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत. विचारायचं होतं की तुमच्याकडनंच आपल्या व्ह्युअरने लॅपटॉप का घेतला पाहिजे? हे लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक आयटम येतो, याच्यावरती आहे ना ट्रस्ट फॅक्टर राहतो. मार्केटमध्ये धंदा भरपूर आहे, तर ट्रस्ट फॅक्टर कमी. किती जरी कंडिशन म्हटली एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप येते.
पण हे लॅपटॉप आहे तर सेकंड हँडच, एकदम नवीन जरी दिसायला असलं तरी हे सेकंड हँडमध्येच लॅपटॉप जातात. तर याच्यामध्ये काय होतं की जे मटेरियल जे ते आपल्याला चांगलं द्यावं लागतं. जसं मी तुम्हाला 1 इयरची वॉरंटी देतो कस्टमरांना, तर कमीत कमी एवढं झालं की ते 1 वर्षापर्यंत टेन्शन फ्री झाले. आता याच्यामध्ये काही खर्च लागला तर त्यांना तो फ्री ऑफ कॉस्ट करून भेटणार आहे ना, सर्व्हिस चार्ज आहे ना कसलेच काही चार्ज याच्यामध्ये. आता मग तुम्हाला काय होतं, जेव्हा तुम्हाला 1 वर्षामध्ये तुम्हाला जेव्हा माल द्यावा लागतो ना किंवा लॅपटॉप द्यावा लागतो, त्याची हार्डवेअर क्वालिटी मला स्वतःहून चेक करून घ्यावं लागते, की जेणेकरून हा परत 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी रिटर्न लॅपटॉप यायला नको. मग त्यासाठी मग कॅमेरा, त्याच्यानंतर माईक, त्याची क्लिअरिटी, स्पीकर, 2 स्पीकर येते लॅपटॉपमध्ये, ते दोन्ही स्पीकर चालू आहे का नाही, कीबोर्ड, फुल HD स्क्रीन, असे छोट्या बॅटरी बॅकअप किती भेटणार. आणि बॅटरी बॅकअप एक सगळ्यात महत्त्वाचं राहतं कस्टमरांचं. त्यामुळे आपण लॅपटॉप घेताना मी असंच लॅपटॉप घेतो आणि ठेवतो इथं, की त्याच्यामध्ये बॅटरी बॅकअप चांगला भेटेल, त्याची हेल्थ चांगली असेल, बॅटरी बॅकअप चांगला भेटेल, तसेच लॅपटॉप देतो. कारण काय आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो, मी जेवढे लॅपटॉप दिलेत ना, एक सिंगल कस्टमरांची आहे ना कंप्लेंट नाही बॅटरी बॅकअपमध्ये, सिंगलसुद्धा. याचं रिझन काय आहे की आपण बॅटरी बॅकअप त्या हिशोबाने घेतो जे बॅटरीची कंडिशन बघून. द्यायताना जर माल चांगला दिला तर मग तो रिटर्न यायचे चान्सेस कमी राहतात. आणि काय कस्टमरला, आता जे जुने कस्टमर आहेत त्यांना तर माहिती आहे की इथून सर्व्हिस कशी भेटते त्रिशा कॉम्प्युटरमधून. म्हणजे नवीन कस्टमर आहेत त्यांना तर काय माहिती नाही त्रिशा कॉम्प्युटरबद्दल. त्यामुळे आपण जी वॉरंटी दिली ते डायरेक्ट 1 इयरची वॉरंटी दिलेली. तुम्हाला जे लॅपटॉप द्यायचं काम आहे ते माझं आहे, आणि दिलेल्या लॅपटॉपमध्ये जर प्रॉब्लेम आला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझीच असणार आहे. काही प्रॉब्लेम आला तुम्ही या, तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला रिपेअर करून भेटेल लॅपटॉप. आता ते कस्टमरवरती, आता कसं आहे की बऱ्याचशा कस्टमरचं लॅपटॉपमध्ये प्रॉब्लेम येत नाही, असं अजिबात होत नाही. प्रॉब्लेम बिझनेस सर्व्हिसमध्ये कमी येतात पण येतात प्रॉब्लेम. आणि प्रॉब्लेम आला त्यासाठीच आपण ती 1 इयरची वॉरंटी ठेवली. कारण कोणी जर लॅपटॉप जर घेतला आणि त्याला 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी काय प्रॉब्लेम आला, त्यांना परत तो खर्च करावा नाही लागायला पाहिजे. नाही, याच्यामध्ये कोणतंही मटेरियल 1000 रुपयाच्या खाली येत नाही, ही पहिली गोष्ट झाली. याच्यामध्ये मदरबोर्ड 10, 12, 15 हजार 20 हजाराचे मदरबोर्ड येतात. पण आता मी तर लिमिटेशन ठेवलेलं नाही की तुम्हाला 5,000 पर्यंतच तुम्हाला फ्री भेटेल, 10,000 पर्यंत फ्री भेटेल. आता i7चे लॅपटॉप आहे त्यांचे मदरबोर्ड किती महाग आहेत, पण आपण सगळ्याच्यावरती टोटली फ्री ठेवलेले आहे. काहीच कॅप लिमिट ठेवलेलं नाही की तुम्हाला एवढा जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला त्याच्या कॉम्प्युटरमध्ये एवढेच पैशाचं काम करून भेटेल, काय नाही. तुमचा कीबोर्डचा प्रॉब्लेम येऊ द्या, बॅटरीचा येऊ द्या, चार्जरचा येऊ द्या, मदरबोर्डचा येऊ द्या, कोणताही प्रॉब्लेम येऊ द्या, तुम्ही या त्रिशा कॉम्प्युटरमध्ये, मला तो फ्री ऑफ कॉस्ट करून भेटेल. फक्त लॅपटॉप डॅमेज, वॉटर डॅमेज आणि बर्न डॅमेज झालेला नसला पाहिजे. पुढचा लॅपटॉप कुठला सर? हा डेलमध्ये लॅपटॉप आहे आपल्याकडे, डेल लॅटिट्यूड 5410. हा 14 इंच स्क्रीनमध्ये लॅपटॉप येतो. i5चा 10 जनरेशन असणार आहे. फुल HD स्क्रीन, बॅकलाईट, कीबोर्ड, 4 GBचा अल्ट्रा HD ग्राफिक्स. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 23,000. 23,000मध्ये आपल्याकडे हा लॅपटॉप भेटेल. पण आणखीन एक बोलायचं होतं, जेव्हा तुम्हाला मी 1 वर्षाची वॉरंटी देतो ना, तर सगळे कस्टमरला बघायची एक गरज नाही. काय मी पहिली 1 महिना वॉरंटी द्यायचो, तर मी कस्टमरचे बी आपले काही पॉईंट लिहून काढले होते. पॉईंट मी सांगतो असे 7-8 पॉईंट होते. त्याच्यामध्ये काय होतं की बाबा लॅपटॉप रिपेअर केलेला आहे का, बरं याच्यातलं मटेरियल ओरिजिनल आहे का लॅपटॉपमधलं, बरं घेतल्यानंतर किती दिवस चालेल, असे काही सिक्युरिटीचे इश्यू होते कस्टमरचे. मग मी काय केले, 1 महिन्याची वॉरंटी ती डायरेक्ट 1 वर्ष केली. तर 1 वर्षामध्ये काय होते, कस्टमरला ह्या बघायच्या काही गोष्टी गरज पडतच नाही. कारण काय लॅपटॉप न्यायला खराब झाला परत रिटर्न त्यांना दुकानात जायचं आहे. त्यामुळे आता हे माझंच काम झालेलं की हे मलाच बघून घ्यावं लागतं. तुमच्या हातामध्ये चांगलं मटेरियल देण्याची जबाबदारी माझी राहते. आता तर एकदम ट्रस्टेड आणि क्वालिटी सर्टिफाईड लॅपटॉप मंडळी तुम्हाला त्रिशा कॉम्प्युटर्समध्ये मिळणार आहे. आता आपण मागच्या मार्चमध्ये वॉरंटी दिली, म्हणजे जे कस्टमरनी घेतली, आता त्यांचं आता एंडिंग होईल ह्या महिन्यामध्ये. त्यांनी एप्रिलमध्ये आपल्याकडून जे लॅपटॉप घेतलेत आता त्यांच्या टोटल 11 महिने पूर्ण झालेले आहेत. म्हणजे आपण एवढ्या कस्टमरला, काही कस्टमरला 1 वर्ष सर्व्हिसच्या पुढे बी गेलेले आहेत आणि त्यांची वॉरंटी आता संपलेली आहे. काही कस्टमर 11 महिन्यापर्यंत आलेत, काही कस्टमर 10 महिन्यापर्यंत आले. अशा आपण सर्व्हिस वॉरंटी कंटिन्युअसली कस्टमरला देतोय. हा डेल लॅटिट्यूड 7420 मॉडेल असणार आहे. कंडिशन बघू शकता, एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे बघा, हलका एकदम लॅपटॉप आहे लाईट वेटमध्ये. हा i5चा 11 जनरेशन, 16 GB रॅम, 512 GB SSD, फुल HD टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप आहे. विथ बॅकलाईट कीबोर्ड असेल, 8 GB इंटेलचा आयरिस ग्राफिक्स असेल. आणि जी प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 29,500 रुपये. 29,500मध्ये हा 16 GB 512 i5 11 जनरेशनचा विथ टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. तर चेक करा, 11 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप असणार आहे. बेस्ट किमतीत सरकडे इथे मिळतो. समजा एखादा कस्टमर लॅपटॉप इथे घ्यायला आला तर तुम्ही त्याला कशी मदत करता? कसं आहे, याच्यामध्ये आपण जे कॉन्फिगरेशन आहे, पहिलं कस्टमरला ते कॉन्फिगरेशन दाखवतो. तसा हा लॅपटॉप आहे,
i7चा 10 जनरेशन i7 10 जनरेशन याच्यामध्ये तुम्हाला काय गॅट्समध्ये प्रोसेस येणार आहे, याच्यामध्ये रॅम किती आहे, सिंगल रॅम आहे, डबल रॅम आहे, तुम्हाला आणखीन एक स्लॉट अवेलेबल आहे का नाही, हे सगळं चेक करून दाखवतो. जसं सिंगल आपल्याकडे मोस्टली लॅपटॉपमध्ये सिंगलच रॅम आहे, ते कस्टमरला तुम्ही याच्यामध्ये एक स्लॉट अवेलेबल आहे, आणखीन याच्यामध्ये रॅम वाढू शकता, 8 GB 16 GB तुमच्या हिशोबाने ते करू शकता. ते कस्टमर मग क्लिअर होऊन जातं बाबा नंतर फ्युचरमध्ये काय करायचं असेल तर आहे ते ऑप्शन. एस-डी जसं एस-डी आता 256 आहे, 512 आहे, 1 TB पर्यंत सपोर्ट येतो. त्याच्यानंतर मग कॅमेरा, माईक, कीबोर्ड टेस्टिंग, स्पीकरचे 2 स्पीकर राहते. जरी आवाज आला तरी स्पीकर वेगवेगळे असते. म्हणजे दोन्ही स्पीकर आपण कस्टमरला चेक करून दाखवतो. बॅटरी हेल्थ दाखवतो. याच्यामध्ये लायसन्स कॉपी जर असेल तर ती लायसन्स कॉपी दाखवतो, जे आपल्याकडे प्रत्येक लॅपटॉपमध्ये भेटते. जसं मोस्टली सगळ्या लॅपटॉपमध्ये विंडोज 11 आहे. विंडोज 11 आहे, विंडोज ॲक्टिवेटेड आहे, विंडोज ॲक्टिवेट डिजिटल लायसन आहे, आपण त्यांना ते चेक करून दाखवतो. त्याची लायसन्स की कशी असती ते त्यांना दाखवतो, किंवा ती लायसन्स की त्यांना आपण काढून देतो. तुम्ही नेक्स्ट टाइम जर कधी लॅपटॉप फॉर्मॅट केला, इंटरनेट कनेक्ट केलं, ती लायसन्स कॉपी ॲक्टिवेट होते 99%. जर नाही झाली चुकून तर त्यांना ते आपण लायसन्स की देतो, ही लायसन्स की टाकायची आणि ॲक्टिवेट करायचं. अशा सगळ्या कस्टमरला आपण पूर्ण लॅपटॉप चेक करून दाखवतो. मग याच्यामध्ये तुम्हाला काय पोर्ट येणार आहे, याच्यामध्ये हे सगळे पोर्ट आपण कस्टमरला दाखवतो. चार्जिंग पोर्ट आहे, टाईप-सी पोर्ट आहे, USB पोर्ट आहे, HDMI पोर्ट आहे, लाईन पोर्ट आहे. आपण जागेवरती चेक करून देतो सगळा लॅपटॉप. काही कस्टमरला आमच्यापेक्षा जास्त नॉलेज असतं, पण माझं काम राहतं की कस्टमरला प्रायमरी गोष्टी दाखवायच्या. प्रायमरी आपण कस्टमरला दाखवतोच. मग त्याच्यानंतर त्यांना आपण चेक करायला टाईम देतो की काय याच्यामध्ये 4K व्हिडिओ चालतो, काय याच्यामध्ये 8K व्हिडिओ चालतो. ज्याच्यामध्ये 8K व्हिडिओ चालतो मग त्यांना ते आपण दाखवतो. याच्यामध्ये 8Kचा सपोर्ट आहे, याच्यामध्ये 4K व्हिडिओचा सपोर्ट आहे. व्हिडिओ एक आता आपण व्हिडिओ एक असेल जो 4Kवाला तो लावून दाखवतो. काही ऑडिओ सॉन्ग असेल, व्हिडिओ सॉंग्स असतील, त्याच्यामध्ये आवाज चांगला येतो, ते आपण कस्टमरला दाखवतो. आता एक कस्टमरचं असतं की माईक प्रत्येक लॅपटॉपमध्ये टेस्ट करून घेतो. काय माझं ते मला जे याच्यामध्ये आहे ते सगळं मला पाहिजे नसतं. कस्टमरने ते यूज करू नाही तर नाही करू, पण देण्याचं माझं काम राहतं ते. तर मी माईक टेस्ट केलं होतं, तर माईक तिथं बरोबर घेतलं ज्यांनी, मी जे सॉन्ग सांगितलं त्यांनी. ते कस्टमरचं काय आलं, त्यांनी ते लॅपटॉप घेऊन गेले. ते असं एकच ॲक्सिडेंट झालेलं आहे माझ्याबरोबर. आणि ते परत आले की त्याचं माईक काम नाही करायचं. म्हटलं सर माईक तर चेक केलेलं आहे मी. तर मग ते म्हटले मग आम्ही कॅमेरामध्ये एक व्हिडिओ हे केला, तर माईक काम करत होता, पण जो आवाज आहे तो खरखर आवाज येत होता. आता तो जो ॲक्सिडेंट झाला तो पहिल्यांदा झाला असा एवढ्या लॅपटॉपमध्ये. आता प्रत्येक लॅपटॉपमध्ये तो मी गुगलवरती किंवा यूट्यूबवरती ते सर्चच नाही करा, डायरेक्ट कॅमेरा ओपन करायचा, त्याच्यामध्ये आपण काय बोलायचं आणि त्याचा आता आवाज ऐकायचा. त्याच्यामध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर मग रिजेक्ट. आता मग ती एकदम ती बी स्टेज आपण कस्टमरकडून आपलं काही फॉलो करतो, त्या हिशोबाने आपण आणखीन म्हणजे काय म्हणता याला जे टेस्टिंग आहे ना, ते आणखीन आपण कडक करत जातो, जेणेकरून कस्टमरला नंतर प्रॉब्लेमच नको यायला. शेवटी कस्टमरला जर प्रॉब्लेम आला तर कस्टमर परत रिटर्न येणारच आहे ना माझ्याकडे. तर माझंच काम आहे की त्यांना काहीच प्रॉब्लेम नको यायला. त्या हिशोबाने मग आपण टेस्टिंग स्वतःच करून देतो आणि कस्टमर आल्यावरती बी टेस्टिंग करून आपण दाखवतोच कस्टमर. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? हा लिनो थिंकपॅड X13चा लॅपटॉप. हा i7चा 10 जनरेशन टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असणाऱ्या, टोटल टच स्क्रीन असणाऱ्या i7चा 10 जनरेशन, 16 GB रॅम, 512 GB SSD, फुल HD स्क्रीन राहील, बॅकलाईट कीबोर्ड राहील, 8 GBचं इंटेलचं ग्राफिक्स असणार आहे आणि एकदम स्लिम लॅपटॉप आहे. हलका एकदम पातला, 13.3 स्क्रीनमध्ये लॅपटॉप येतो. बॅटरी बॅकअप चांगला भेटेल त्याच्यामध्ये. आपण जे बॅटरी बॅकअप जे आहे ना आपल्याकडे कस्टमरला आपण सांगतो 2 ते 4 तास बॅटरी बॅकअप भेटेल लॅपटॉपमध्ये. तर असं नाही की त्यांना 4 तास भेटेल, काही लॅपटॉपमध्ये 5 तास बी भेटेल, 6 तास बी भेटेल. पण एक श्युरिटी आपण 2 तासाची मिनिमम देतो कस्टमरांना. 8 टच स्क्रीनमध्ये असणार आहे i7चा 10 जनरेशन, 16 GB, 512. जी प्राईस आपल्याकडे असणार आहे फक्त आणि फक्त 27,000 रुपये. 27,000मध्ये i7चा 10 जनरेशन, 16,512मध्ये लॅपटॉप अवेलेबल असणार. चेक करा. टच स्क्रीनमध्ये. टच स्क्रीनमध्ये सरांकडे हा लॅपटॉप उपलब्ध झालेला आहे. 10 जनरेशनमध्ये असणार आहे. व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवतो सर? हा i7चा 11 जनरेशन, 16 GB, 256. हा एक चांगला लॅपटॉप आहे आपल्याकडे. 13.3 इंच स्क्रीनमध्ये असणार आहे, सिल्वर कलरमध्ये एकदम कडक पीस असणाऱ्या. आणि याची प्राईज असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 31,500 रुपये. करा. 31,500मध्ये तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे i7 11 जनरेशनमध्ये. सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध केलेला आहे i7मध्ये. सर, बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत जे पुण्याच्या बाहेरनं ही व्हिडिओ पाहत आहेत, तर त्यांना कुरिअर सेवा वगैरे मिळेल का जर त्यांना घर बसल्या मागवायचं असेल? 100% आपण कुरिअर करतो लॅपटॉप. कसं होतं की समजा कस्टमरला लॅपटॉप पाहिजे नाही तर याचा आपण पूर्ण व्हिडिओ काढून पाठवतो कस्टमरांना. 2 साईडने जसं आपण चेक करतो कीबोर्ड, स्पीकर वगैरे, बॅटरी हेल्थ, ते सगळं पूर्ण असं 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ होतो.
कस्टमरचं कन्फर्मेशन आलं की त्यांना लॅपटॉप पाहिजे नाही आणि त्यांनी पेमेंट केलं तर एकतर आपण सेम डे किंवा नेक्स्ट डे मग त्यांना कुरिअर करतो. प्रीपेड डिलिव्हरी COD अवेलेबल नाही आहे. कस्टमरला 100% पेमेंट करावं लागतं. पेमेंट झाल्यानंतर लॅपटॉप एकतर त्याच दिवशी डिलिव्हर होणार किंवा नेक्स्ट डे डिलिव्हर होणार. दोन्ही ऑप्शन त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. आणि प्रत्येक कस्टमरला आपण चेक केल्यानंतर याचा सिरियल नंबर बी पाठवतो. तोच जो लॅपटॉप कन्फर्म झालं तुमचं, असं नको की तुम्हाला लॅपटॉपचा व्हिडिओ मी एक पाठवला आणि कुरिअर करते आणि दुसरं करतो आहे. त्यामुळे ते ट्रस्ट काय होतं, कस्टमर इथं आले आणि कस्टमरला ऑप्शन राहतं लॅपटॉप बघण्याचं. म्हणजे कुरिअर जे करणार आहेत ना त्यांना काहीच ऑप्शन नाही आहे. त्यांना जो मी लॅपटॉप दाखवेल, जो मी व्हिडिओ काढून पाठवेल त्याच्यावर त्यांचं डिसिजन असणार आहे. त्यामुळे ते ट्रस्ट फॅक्टर जो आहे ना, म्हणजे एखाद्याने विश्वास ठेवला आपल्यावरती, म्हणजे 100 किलोमीटर तर नाही पण 200, 250, 300, 350 किलोमीटर उभी लॅपटॉप मागवते. मग ते माझं काम जास्त राहतं की एका माणसाने तुमच्यावरती ट्रस्ट ठेवला आहे, ते 100% पेमेंट करणार आहेत आणि तुम्हाला मग त्याच हिशोबाने लॅपटॉप पाठवायचा आहे. याच्यामध्ये म्हणजे काय म्हणते ते एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना ती जास्त वाढते कुरिअरमध्ये. आम्हाला म्हणजे मला तरी आहे ना ते जास्त बघावं लागतं की एक कस्टमरने आपल्यावरती भरोसा ठेवलेला आहे, त्याचा भरोसा तोडणं ते कोणत्याही याच्यामध्ये चांगलं नाही आहे. त्यामुळं व्हिडिओ असं नाही की एक लॅपटॉपचा असणार आहे आणि कुरिअर दुसऱ्या लॅपटॉपचा असणार आहे. तुम्ही सेम व्हिडिओ जो तुम्हाला दाखवला आहे तोच तुम्हाला पीस भेटेल 101% मध्ये. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा HP लाईटबुकमध्ये लॅपटॉप आहे. त्याची कंडिशन बघा, एकदम Check क्लीन करा. कंडिशनमध्ये लॅपटॉप आहे. याचं कसं सिल्वर कलर आहे, याच्यावरती रॅशेस वगैरे लगेच दिसून येतात, स्क्रॅचेस तर असते तर पण याच्यावरती नाहीच आहेत. हा लाईटबुकमध्ये येईन 830G8. हा i5 11 जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट, कीबोर्ड. हा 13.3 इंच स्क्रीनमध्ये लॅपटॉप आहे. याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 28,000 रुपये. सर मार्केटमध्ये खूप साऱ्या नवीन कंपन्या आलेल्या आहेत, अविता वगैरे, झेब्रॉनिक्स वगैरे, तर त्यांचे लॅपटॉप आहेत ते स्वस्तामध्ये मिळतात, तर तसे लॅपटॉप घेणे योग्य राहील का? ते लॅपटॉप स्वस्त पडते त्याचं रिझन काय आहे, त्याच्यामुळे आता लॅपटॉप जर खराब झाला, तर याचा कीबोर्ड जर खराब झाला, आता मला वॉरंटी तुम्हाला 1 वर्ष द्यायची, पण मला कीबोर्ड तुम्हाला फ्री आहे, पण मला पूर्ण परचेस करायचं आहे, पैसे द्यायला तयार, पण त्याचा माल तर भेटायला पाहिजे. आता जे तुम्ही नावं घेतली त्यांचे सर्व्हिस सेंटर बी अवेलेबल नाही, तर माल कुठून भेटणार त्यांचा? मोस्टली काय ते यूज अँड थ्रो लॅपटॉप, जोपर्यंत तुमच्याकडे लॅपटॉप चालला तोपर्यंत ठीक आहे. एकदा जर त्याला प्रॉब्लेम आला मग तो तुम्हाला फेकण्यामध्येच द्यावा लागणार आहे तो. त्यामुळे हे कसं लॅपटॉप, पर तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्यापेक्षा तुम्हाला सेकंड हँडमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. तुम्ही आता नवीन लॅपटॉपला 1 इयरची वॉरंटी, मी तुम्हाला 1 इयरची वॉरंटी देतो. आता हे लॅपटॉप 1-1.5 लाखाचे लॅपटॉप आहेत, याला पण आपण 1 वर्षाची वॉरंटी देतो. त्याची कंडिशन बघा, तुम्हाला 100% नाही पण ऑलमोस्ट 90% कंडिशनमध्ये लॅपटॉप भेटतात. आता हा जो लॅपटॉप आहे i5चा 10 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 16GB रॅम, 512GB SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, विंडोजची लायसन्स कॉपी असणार आहे आणि याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 30,800 रुपयामध्ये हा लॅपटॉप भेटणार आपल्याकडे. चेक करा, 30,800 मध्ये सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध करून दिलेला आहे HPचा मेटल बॉडीमध्ये. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा आपल्याकडे i7 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप आहे. जी कंडिशन बी दाखवा आपल्या व्ह्यूअरसाठी, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असणार आहे. याच्यावरती कसं क्लीन कंडिशन आहे, व्हाईट कलर आहे, तो सिल्वर कलरमध्ये येते. ते काही डाग वगैरे असेल नाही लगेच दिसून येत, पण तुम्हाला एकदम तो व्हिडिओमध्ये ॲक्च्युली एवढी बी नाही, पण तुम्ही समोर झाला आणि एकदम न्यू म्हणजे न्यू कंडिशनमध्ये लॅपटॉप आहे. आणि हा लेटेस्ट जनरेशन आहे i7चं 11. i7 11, 16GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी. प्राईस असणं द्यायची फक्त आपल्याकडे 36,500 रुपये. चेक करा, 36,500 मध्ये तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी पण तुम्हाला लॅपटॉपवरती मिळून जाईल. सर 4GB डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डवाला लॅपटॉप तुमच्याकडे आहे का? सर आपल्याकडे 4GB डेडिकेटेड ग्राफिक्समध्ये लॅपटॉप अवेलेबल असतो, पण आता तो संपलेला आहे. पण येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तो आपल्या स्टॉकमध्ये ॲड होईल. त्याचं तुम्हाला कॉन्फिगरेशन लागतो लिनो थिंकपॅड, जो आपण गेली 1 वर्ष लॅपटॉप झाला विकतोय. लिनो थिंकपॅड P53, i7चा 9 जनरेशन एच प्रोसेसर, 6 कोर 12 थ्रेडमध्ये असणारे प्रोसेसर, 16GB रॅम, 4 स्लॉट आहेत टोटल, 512GB SSDची, 512GB SSD असणार, त्याच्यामध्ये 2 स्लॉट आहेत आणि 4GBचं NVIDIA Quadro T1000चं ग्राफिक्स येतं डेडिकेटेड ग्राफिक्स. आणि त्याची प्राईस असते आपल्याकडे 35,500 रुपये आणि 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे त्याच्यामध्ये. 1-2 ते 3 दिवसामध्ये तो लॅपटॉप ॲड होईल. आणि हा जो लॅपटॉप आहे आपल्याकडे, ज्यांना 4GBपेक्षाही जास्त लॅपटॉप पाहिजे नाही, त्याच्यापेक्षा हेवी वर्क आहे, त्यासाठी हा लॅपटॉप आहे आपल्याकडे. याची कंडिशन बघा, एकदम क्लीन कंडिशन असणार आहे. येस, हा डेल प्रिसिजनचा लॅपटॉप आहे. प्रिसिजन डेलमधली एकदम हायर सिरीज येते. हा डेल प्रिसिजन 7540, i7चा 9 जनरेशन एच प्रोसेसर, 6 कोर 12 थ्रेड,
2022चं मॉडेल असणार आहे. 16 GB रॅम, 4 स्लॉट रॅमचे आहेत, 512 GB SSD आणि याच्यामध्ये इन्व्हिडिया क्वाड्रो RTX 4000 सिरीजचं 8 GB ग्राफिक्स असणार आहे. क्या बात आहे. 4 नाही 6 आणि टोटल 8 GB ग्राफिक्स ह्या लॅपटॉपमध्ये आपल्याला भेटणार आहे. एकच नंबर. तर जबरदस्त पॉवरफुल मशीन एकदम सरांनी उपलब्ध करून दिले. 8 GBच्या डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड सोबत तुम्हाला मिळणार आहे. आणि तुमचं कटिया वगैरे असं काही हाय एंड सॉफ्टवेअर वापरायचं खूप आहे ना आपल्याकडेच आपल्याला लॅपटॉप आलेले 8 GB ग्राफिक्समध्ये स्मूथमध्ये एकदम चालणार आहेत. तर तुम्हाला अशी रिक्वायरमेंट असेल तर नक्की तुम्ही याच्याकडे जाऊ शकता. सर याची प्राईस काय म्हणाला? याची प्राईस आपल्याकडे असणार आहे फक्त आणि फक्त 54,000 रुपये. 54,000मध्ये हा आपल्याला 8 GB ग्राफिक्स विथ 1 इयरच्या हार्डवेअर वॉरंटीमध्ये लॅपटॉप भेटणार आहे. ओके, चेक करा. 54,000 तुम्हाला मिळणार आहे. जबरदस्त एकदम पॉवरफुल मशीन. मिनी वर्कस्टेशन म्हटलं तरी मित्रांनो चालू शकतं. 15.6 स्क्रीनमध्ये असणार आहे. मोठ्या स्क्रीनसोबत तुम्हाला मिळणार आहे. आता जर तुम्ही आधी जो लॅपटॉप दाखवला डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डसोबत, हां त्यामध्ये तुम्ही म्हणालात की त्यामध्ये एच प्रोसेसर आहे. तर हा एच प्रोसेसर आणि यू प्रोसेसर जे आहेत त्यामध्ये नक्की फरक काय असतो? एच प्रोसेसर आहे ना मोस्टली जे गेमिंग लॅपटॉप आहे किंवा डेडिकेटेड ग्राफिक्सवाले लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये एच प्रोसेसर येतो. बाकीचे लॅपटॉप दाखवले आपण त्याच्यामध्ये यू प्रोसेसर येतो आणि 11 जनरेशन आहे त्याच्यामध्ये जी सिरीजचा प्रोसेसर येतो. तुम्ही काम काय करणार आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं. मग जर गेमिंग किंवा ग्राफिक्समध्ये जास्त हेवी वर्क असणार तर तुम्हाला एच प्रोसेसरच लॅपटॉप पाहिजे असतो. बाकी कोडिंग किंवा तुम्हाला एडिटिंग करायचं आहे किंवा मल्टीटास्किंग करायचं बाकी हेवी लॅपटॉप चालतात. काही लॅपटॉप आहे ज्याच्यामध्ये 11 जनरेशनमध्ये काम होत नाही ते पुढे तुम्हाला लॅपटॉप दाखवतोच मी. प्रत्येकाचं आहे ना पर्पज वेगळा असेल त्या हिशोबाने लॅपटॉप वेगवेगळे असतात. कस्टमरनं आपल्या रिक्वायरमेंट सांगितली आपण त्या हिशोबाने कस्टमरला सजेस्ट करतो. असं नाही की तुम्ही हाच लॅपटॉप घ्या, त्यांना ऑप्शन देतो बाबा हे तुमचं ऑप्शन आहेत मग त्याच्यानंतर कस्टमर चूज करतात मग त्याच्यानंतर लॅपटॉप. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवतो सर? आता जस्ट मी चालू केलं तुमच्यासमोर. याची हेल्थ बघा, जास्त हेल्थ वगैरे राहतात. आता 100% परफॉर्मन्स आहे, हेल्थ 100% SSDची हेल्थ झाली. आज प्रत्येक कस्टमरला आपण हे चेक करून देतो बाबा याचं एवढं हेल्थ आहे तेवढं ते. हा 360 रोटेटवाला लॅपटॉप आहे. हा i7चा 8 जनरेशन. याची कंडिशन बघा आता एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असणार आहे. i7चा 8 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD आणि 8 स्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 27,500 रुपये. 27,500मध्ये आपल्याकडे हा लॅपटॉप भेटेल. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? i5 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप भेटेल. i5 11 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 30,500 रुपये. चेक करा. 30,500मध्ये तुम्हाला मिळणार आहे. 11 जनरेशन सोबत आहे, 360 टच स्क्रीन. सर लेटेस्टमध्ये यावेळी काय आणले की नाही तुम्ही? सर आपल्याकडे लेटेस्टमध्ये यावेळेस आहे. याची कंडिशन बघा एकदम क्लीन कंडिशन असणार आहे. चेक करा मंडळी. आणि कंडिशनपेक्षा याचं तुम्हाला मी कॉन्फिगरेशन सांगतो. हा लॅपटॉप आहे i7चा 12 जनरेशन, 16 GB रॅम, सिंगल रॅम असणार आहे. आणखीन एक स्लॉट अवेलेबल असणार आहे याच्यामध्ये. सिंगल रॅम जी आहे याच्यामध्ये ती DDR4ची हाय फ्रिक्वेन्सीवाली रॅम आहे, म्हणजे 3200 मेगाची रॅम असणार आहे. सिंगल एक स्लॉट आणखीन अवेलेबल. 16 GB रॅम झाली, 512 GBची NVMeची SSD जी लेटेस्ट SSD. या लॅपटॉपची खासियत काय आहे, ज्यांना आहे ना हेवी टास्किंग करायचं आहे किंवा हेवी परफॉर्मन्स करायचं, हेवी परफॉर्मन्स पाहिजे नाही त्यांना कोडिंग करायचं आहे, एडिटिंग करायचं आहे आणि मल्टीटास्किंग करायचं, त्या कस्टमरसाठी हा लॅपटॉप बेस्ट आहे. कारण याच्याशिवाय त्यांचं काम होतच नाही. कारण याच्यामध्ये i7चा 12 जनरेशन आहे, 10 कोर याच्यामध्ये येतात आणि 12 थ्रेड येतात. त्यामुळे याच्यामध्ये जे पॉवरफुल मशीन आहे ना त्याच्यावरती याच्यामध्ये तुम्हाला स्पीड जास्त भेटतो. कारण याचं 10 कोर आणि 12 थ्रेड असणार आहेत. बाकी लॅपटॉपमध्ये 11 जनरेशन पण 4 कोर 8 थ्रेड येतात. याच्यामध्ये तुम्हाला 10 कोर आणि 12 थ्रेड म्हणजे लॉजिक प्रोसेसर आपण ज्याला बोलतो ते असणार. त्यामुळे याच्यामध्ये स्पीड एकदम तुफान भेटतो. आता याची लेटेस्ट प्राईस म्हणजे हा जो लॉन्च झाला होता तो ऑलमोस्ट 2.5 लाखाचा लॅपटॉप होता. आता जरी बघितलं ऑनलाईन तर 1,40,000 तुम्हाला भेटेल पुढं. पण आपल्याकडे हा लॅपटॉप असणार आहे फक्त आणि फक्त 47,500 रुपयामध्ये. चेक करा मंडळी. 47,500मध्ये एकदम जबरदस्त प्राईजमध्ये तुम्हाला हा i7 12 जनरेशनमध्ये तुम्हाला सरांनी उपलब्ध करून दिलेलं एकदम पॉवरफुल मशीन. व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या. जबरदस्त असा परफॉर्मन्स तुम्हाला या लॅपटॉपमध्ये मिळणार आहे. याच्यामध्ये क्वांटिटी मटेरियल अवेलेबल आहे आपल्याकडे. ज्यांना जास्त काम पाहिजे, मल्टीटास्किंग करायचं आहे, एकदम फुल रेंजमध्ये पाहिजे नाही, लेटेस्ट जनरेशन पाहिजे नाही, तर हा 10 कोर 12 थ्रेडचा लॅपटॉप तुमच्यासाठी अवेलेबल केलेला आहे.
याची जर रॅमच जर बघितली तर रॅमच याची 8-8.5 हजाराला रॅम येते. DDR4ची 32 जी रॅम आहे. आणि एस डी जर बघितली तर ती तुमच्या आता एस डी बघा 7-7.5 हजार एस डीच्या प्राईस चालल्यात. हे जर दोन्ही कॅल्क्युलेट तर 15,000च्या वरती होते. पण आपण पूर्ण लॅपटॉपला वॉरंटी देणार आहे, पूर्ण टोटल कीबोर्ड, रॅम, एस डी, स्पीकर, वायफाय, मदरबोर्ड, बॅटरी सहित आणि चार्जर सहित पण. सर 12 जनरेशन दाखवलं, ह्याच्यापेक्षा पण अजून काय आहे का जबरदस्त? त्याच्यापेक्षा बी पुढचा लॅपटॉप आहे सर. आणखीन काही कस्टमरला याच्यापेक्षा जर रिक्वायरमेंट असेल तर तोही लॅपटॉप आहे आपल्याकडे. i7चा 13 जनरेशन. चेक करा मंडळी, 13 जनरेशनचा लॅपटॉप. i7चं उपलब्ध झालंय. कंडिशन बघा, एकदम लेटेस्टमध्ये जनरेशनच्या हिशोबामध्ये लॅपटॉप असणार आहे. i7चा 13 जनरेशन. तर याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे टोटल 14 कोर आणि 20 थ्रेडचा लॉजिक प्रोसेसर. क्या बात आहे. 20 थ्रेडमध्ये 14 कोर 20 थ्रेडचा प्रोसेसर भेटणार आहे. याच्यापेक्षा पॉवरफुल मशीन तर माझ्याकडे याच्या आधी तर आलेलंच नाही. पण आपल्याकडे हा लॅपटॉप अवेलेबल झालेला आहे 1 इयर हार्डवेअर वॉरंटीमध्ये. आणि याची प्राईस असणार आहे 54,900 रुपये. याची आजही मार्केटला ऑनलाईन जरी चेक केलं तर तुम्हाला 1,40,000च्या पुढे लॅपटॉप आजही दाखवेल. पण आपल्या शॉपमध्ये भेटणार आहे फक्त 54,900 रुपयामध्ये. तो 14 कोर आणि 20 थ्रेड असणार आहे. कोर याच्यामध्ये महत्त्वाचे आहे. जनरेशन तर आहेच पण कोर महत्त्वाचे, कारण त्याच्यावर मल्टीटास्किंगसाठी तुम्हाला हे कोर जास्त महत्त्वाचे राहतात. हेवी टास्क जर करायचं असेल तर. ती 16 GB DDR5ची रॅम आहे याच्यामध्ये. 4800 फ्रिक्वेन्सीची DDR5ची रॅम आणि 512 GBची NVMe SSD असणार आहे याच्यामध्ये. पॉवरफुल मशीन i7 13 जनरेशनमध्ये, ते बी 1 इयरच्या हार्डवेअर वॉरंटी सोबत उपलब्ध झालेला आहे. याच्यामध्ये लिमिटेड स्टॉक आहे. 12 जनरेशनमध्ये स्टॉक अवेलेबल आहे क्वांटिटीमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही त्रिशा कॉम्प्युटर्सचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बेस्ट किमतीमध्ये सरांनी सर्व काही लॅपटॉप उपलब्ध केलेले आहेत. 13 जनरेशन, 12 जनरेशन, 11 जनरेशन, 10 जनरेशन असे सर्व काही लेटेस्टचे लॅपटॉप आलेले आहेत. बिझनेस सिरीजचे लॅपटॉप तुम्हाला मिळणार आणि 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी सर्व लॅपटॉपवर सर प्रोव्हाइड करतायत. तर मंडळी, एकदम खात्रीशीर ट्रस्टेड लॅपटॉप पाहिजे असतील तर नक्की त्रिशा कॉम्प्युटरला व्हिजिट करायला विसरायचं नाही. सर आता 2 शब्द काय आहे, कोणत्याही कस्टमर रिलेशन जर व्हायचं असेल त्याला थोडा टाईम लागतो. पण रिलेशन बनवण्यासाठी तुम्हाला आमच्याकडून लॅपटॉप घ्यावा लागेल. तुम्ही जर लॅपटॉप जर माझ्याकडून जर घेतला तर तुम्हाला सर्व्हिस समजेल की त्रिशा कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला काय सर्व्हिस भेटते. ती सर्व्हिस आवडल्यानंतर तुम्ही मला आणखी बिझनेस देणार. पण आपण सगळा भर आहे ना सेल्सपेक्षा सर्व्हिसवरती देतो. त्याच हिशोबाने आपण वॉरंटी बी त्याच हिशोबाने चालू केलेली. आणि माझ्याकडे 1 वर्ष वॉरंटी तुम्हाला प्रत्येक लॅपटॉपमध्ये मी आता मार्चमध्ये बी वॉरंटी दिलेली. त्यांच्या आता ह्या 31 तारखेला संपेल, आता एप्रिलवाल्याची संपेल. म्हणजे एवढं मी कस्टमरला ऑलरेडी सर्व्हिस वॉरंटी बी दिलेली आहे. आणि त्या कस्टमरला सर्व्हिस देऊन आज मी 2024 एप्रिलपर्यंत आलेलो आहे. तुम्ही एक लॅपटॉप घ्या, मला असं कधीच वाटणार नाही की तुम्ही त्रिशा कॉम्प्युटरमधून लॅपटॉप घेऊन चुकी केलेली. ट्रस्ट ठेवा, बिनधास्त या. तुम्हाला जर चांगला लॅपटॉप पाहिजे नसेल, मटेरियल क्वालिटी पाहिजे नसेल आणि टेन्शन जर नको असेल तुम्हाला, तर तुम्ही प्लीज व्हिजिट करा त्रिशा कॉम्प्युटरमध्ये या. आपण प्रयत्न करतो की तुम्हाला जास्तीत जास्त व्हरायटीमध्ये माल आणण्याचा, माल देण्याचा आपला जास्त प्रयत्न आहे. आणि हे जे लॅपटॉप बघताय ना, हे लॅपटॉपची मी सुरुवात 1 लॅपटॉपपासून चालू केलेली. सिंगल पीस मी आणून विकायचो, त्याच्यानंतर 2, 4, आत्ता हे 13, 12 जनरेशन जे बघताय ना, ॲक्च्युली हे इथपर्यंत मी कस्टमरने सपोर्ट केलेला आहे. मग पहिलं माझं शॉप नव्हतं, तुम्हाला सांगतो मी मोबाईल चौकामध्ये लॅपटॉप विकायचो असंच रोडलाच. म्हणजे कस्टमर यायचं, आम्ही हॉटेलमध्ये जायचो, तिथं लॅपटॉप दाखवायचो. पण बॅगमध्ये काय 4च लॅपटॉप जायचे. मला थोडी व्हरायटी वाढवायची होती, त्यासाठी मी शॉप घेतला होता. आणि ते कस्टमर तिथून मी लॅपटॉप घेऊन जायचे पण रेफरन्स देत नव्हते, कारण माझा शॉप नव्हतं, काय नव्हतं. पण मी जेव्हा शॉप चालू केला त्याच्यानंतर मला आहे ना सगळ्यात जास्त फायदा तो झाला की कस्टमर रेफरन्स द्यायला सुरुवात केली कस्टमरांनी. आता आपला जो जास्तीत जास्त बिझनेस आहे ना, तो सगळ्या रेफरन्सवरती अवलंबून आहे. नवीन कस्टमर ॲड होतेच आहेत, पण जुने कस्टमर ज्यांनी ऑलरेडी 3 लॅपटॉप घेऊन गेलेत, 7 लॅपटॉप झालेत, 8, ते कस्टमर स्वतः नाही, कोणते मित्र त्यांना लॅपटॉप आवडला, त्यांचा लॅपटॉप चांगला चालला आहे, मग ते पुढच्याला सजेस्ट करतात लॅपटॉप घ्यायचा तर चालत त्रिशा कॉम्प्युटरमध्ये. आणि ते स्वतः येतात कस्टमर आपल्याकडे. त्यांनीच आपल्याला एवढं म्हणजे सपोर्ट भेटले ना, आपण आज इथपर्यंत आलेलो आहे. नक्कीच. तर मंडळी, नक्की त्रिशा कॉम्प्युटरला व्हिजिट करायला विसरू नका. इव्हन काही कन्फ्युजन असेल तर एकदा या, प्रत्यक्ष समक्ष सरांना भेटा, डिस्कस करा, तुमची रिक्वायरमेंट सरांना सांगा. सर तुम्हाला त्या रिक्वायरमेंटनुसार लॅपटॉप सजेस्ट करतील आणि त्यानंतर मग तुम्ही लॅपटॉप इथून परचेस करू शकता. माझं हे पहिल्यापासूनचं म्हणणं आहे, मार्केटमध्ये बिझनेस खूप आहे, खूप सारा बिझनेस, फक्त ट्रस्ट फॅक्टर कमी आणि आपण तेच फक्त जपण्याचा एक प्रयत्न करतो.
सर जाता आता परत एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मोकळी चौक रावेत येथे. शॉपचं टायमिंग असणार आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत. हा, कोणाला जर 11च्या आधी बी यायचं असेल किंवा 8 नंतर यायचं असेल तर मला कॉल करा, मी त्यांच्यासाठी थांबेल. कोणाला समजा 10ला यायचंय, 9:30ला यायचं, त्यांना ऑफिसला जायचं राहतं, मला कॉल करा. एक 5 मिनिटं अगोदर कॉल केला तरी काय प्रॉब्लेम नाही, तुमच्यासाठी मी अवेलेबल असेल. किंवा 8 नंतर कोणाला लांबून यायचं आहे, त्यांना 8:30 9 होणार आहे, कॉल करा सर आम्हाला यायचं, उशीर होईल, मी थांबेल, शॉप ओपन राहील त्यांच्यासाठी. तर मंडळी, बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याजवळ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.